आमच्याकडे जर 3 मुलं असलेलं बाळ आलं तर ते मराठी बाळ नसते, ते महाराष्ट्रातलं नसते, ते दुसऱ्या राज्यातून आलेले लोक असतात किंवा बांगलादेशमधून असलेले बांगलादेशी असतात किंवा नेपाळी असतात. आपला देश म्हणजे एक बोट आहे आणि ही अति लोकसंख्येने बुडत आहे आणि हिला कोणी वाचवू शकत नाही अशी परिस्थिती आहे. आपण गरीब आहे कारण 1947मध्ये भारतात 35 कोटी गरीब लोक होते, त्यांना आपल्याला जेव घालता येत नव्हतं आणि आज आपण 150 कोटी गरीब लोक आहेत, म्हणजे 125 कोटी एक्स्ट्रा लोक वाढवले. त्यामुळे एक बायको आणि 2 मुलं याच्यापेक्षा जास्त जो करेल तो राष्ट्रद्रोह करतो आहे. आपला धर्म हिंदू मुसलमान ख्रिश्चन नाही आहे, तसं नागरिकाचा धर्म राष्ट्राचे संरक्षण करणे, राष्ट्राचं हित करणे, प्रगती करणे हे आहे. आणि तिसरं मूल न होऊ देणं, 2 बायका न करणं ही राष्ट्राची योग्य सेवा आहे. मग आपल्या कुटुंबामध्ये विवाह आणि मुलं 20% महिलांचा म्हणजे दर 5व्या महिलेचा विवाह 18 वर्षाच्या आधीच होतो, जेव्हा की कायदा असा आहे की 18 वर्षाखाली मुलींनी लग्न करू नये. नंतर 21 वर्षाच्या नंतरच मुलांनी लग्न करावं असा कायदा आहे. तर 16% म्हणजे दर 6व्या माणसाचं लग्न हे तो 21 वर्षाच्या आधी होण्याच्या आधी भारतभर होतो. आपल्या घरात नसेल किंवा आपल्या गावात कमी असेल, पण हे सगळ्यांना आपण शिकवूया. नंतर प्रजनन दर म्हणजे घरटी किती मुलं आहेत, तर घरटी 2 मुलं आहेत. आमचा तर अभ्यास असा आहे की आमच्याकडे जर 3 मुलं असलेलं बाळ आलं तर ते मराठी बाळ नसते, ते महाराष्ट्रातलं नसते, ते दुसऱ्या राज्यातून आलेले लोक असतात किंवा बांगलादेशमधून असलेले बांगलादेशी असतात किंवा नेपाळी असतात. आणि आपला देश म्हणजे एक बोट आहे आणि ही अति लोकसंख्येने बुडत आहे आणि हिला कोणी वाचवू शकत नाही अशी परिस्थिती आहे. आपण गरीब आहे कारण 1947मध्ये भारतात 35 कोटी गरीब लोक होते, त्यांना आपल्याला जेव घालता येत नव्हतं आणि आज आपण 150 कोटी गरीब लोक आहेत, म्हणजे 125 कोटी एक्स्ट्रा लोक वाढवले. तेव्हा 35 वर्षच सरासरी लोक जगायचे, आता सरासरी लोक 70 वर्ष जगतात. म्हणजे आपण काय केलं की लोकसंख्या ही 35 कोटीची 150 कोटी केली आणि प्रत्येकाचं आयुष्य दुप्पट केलं. या सगळ्यांना हवा लागते, पाणी लागते, हे सगळे कचरा करतात, आपण सगळे कचरा करतो, त्यामुळे भारत कचरास्थान झालेला आहे. तेवढंच पाणी आहे. शेती लहान लहान होत चालली, कारण शेती आणि जंगलं लहान होत चालले, कारण माणसांनी जंगलं तोडून शेत्या कमी करून घरं कारखाने केले, पाणी कारखान्याला लागते, वाहनांचा धूर होतो, सो आपण प्रदूषण करतो. सो प्रदूषण आणि सगळ्या समस्यांचं सर्वात मोठं कारण अतिलोकसंख्या हेच आहे. त्यामुळे एक बायको आणि 2 मुलं याच्यापेक्षा जास्त जो करेल तो राष्ट्रद्रोह करतो आहे. तिसरा मुलगा होणं राष्ट्रद्रोह आहे. त्यामुळे आपण एवढं तरी करायला पाहिजे की दुसरा मुलगा यावर्षी नको, शक्यतो कधीच नको, किंवा आणि तिसरा मुलगा कधीच नको, हा कायदा करायला पाहिजे. 3 मुलं होणं राष्ट्रद्रोह धरायला पाहिजे, त्यांच्या सगळ्या सवलती बंद करायला पाहिजे. आणि जे सापाला साप म्हणत नाही, धोक्याला धोका समजत नाही, ते डुबून मरतात. ही बोट 35 कोटी माणसांना धरू शकत नव्हती. तज्ज्ञांचं सांगणं आहे की 100 कोटी लोकांना हा देश पोसू नाही शकत आणि आपण आधीच 150 कोटी आहे. पण सुदैवाने आता बातमी अशी चांगली आहे, ही आता जी सांगत आहे या आकडेवारीनुसार, की आता लोकसंख्या स्थिर होत आहे, म्हणजे जन्म आणि मृत्यूचं प्रमाण सारखं होत आहे. घरटी जर 2 मुलं झाली तर लोकसंख्या वाढ होत नाही. त्यामुळे आपण सगळ्यांना सर्व भाषेत सांगायला पाहिजे की तिसरं बाळ नाही पाहिजे. आपला पहिला धर्म राष्ट्राचे नागरिक म्हणून राष्ट्राची सेवा करणे आणि राष्ट्रासाठी योग्य करणे हा आपला धर्म आहे. आपला धर्म हिंदू मुसलमान ख्रिश्चन नाही आहे. शिक्षकाचा धर्म शिक्षा देणे, विद्यार्थ्याचा धर्म शिक्षा ज्ञान मिळवणे, तसं नागरिकाचा धर्म राष्ट्राचे संरक्षण करणे, राष्ट्राचं हित करणे, प्रगती करणे हे आहे. आणि तिसरं मूल न होऊ देणं, 2 बायका न करणं ही राष्ट्राची योग्य सेवा आहे. मग 7% माता या 18 वर्षाच्या होण्याच्या आधी माता झाल्या, म्हणजे दर 7वी आई ही 18 वर्षाची होण्याच्या आधी आई झाली. हे का अडचणीचं आहे की ती मुलगी 18 वर्ष मोठी होते, तिचा गर्भाशय मोठं होतं, तिचं शरीर वाढतं आणि मग ती माता बनायला तयार होते.
जसा कच्चा आंबा चांगला लागत नाही, ती तयारच नाही माता व्हायला तिचं शरीर. 18 वर्षापेक्षा लहान मुलगी जेव्हा माता होते तेव्हा तिला लहान बाळ होते, ते अपुऱ्या दिवसात होते आणि त्या बाळाचा कमजोर बाळ होते. आणि असं आपल्याला नको. चांगली मुलंच चांगले नागरिक होणार. आपल्याला छान मुलं पाहिजेत. मग कुटुंब नियोजन किती लोकांना माहिती आहे? तर 10पैकी 7 कुटुंबामध्ये कुटुंब नियोजन कोणत्या तरी पद्धतीने होते. ही चांगली गोष्ट आहे. पण 100% कुटुंबांना हे माहिती पाहिजे आणि त्याचा वापर झाला पाहिजे. तर त्यांना त्यात आनंद पण आहे आणि सुख पण आहे. 30% लोक करत नाही कारण त्यांना माहिती नाही. त्या सगळ्या लोकांना माहिती मिळत नाही. 10% लोकांनी सांगितलं की आम्हाला माहीत नव्हतं. खूप लोक माझा आई बाबा सांगतात की हे बाळ झालं, छान झालं, पण हे आम्हाला आता नको होतं. हे अचानक झालं, नकळत झालं, कारण त्यांच्याकडे कुटुंब नियोजनाची माहिती नाही किंवा त्यांना साधनं नाहीत. तर ही आपण सर्व लग्न होण्याआधी नवीन मुलगा मुलीला आपला पाळणा कसा लांबवावा याची पूर्ण माहिती पाहिजे. ही आपण देऊया. आपण सगळं काम सरकारवर टाकतो, हा आपला आजार आहे. आपण भाषणं देतो आणि उपदेश देतो आणि सरकारने काम करावं सांगावं, पण आपणच आपलं काम केलं पाहिजे. जो दुसऱ्यावर विश्वासला त्याचं काम बुडाला. मग किती टक्के लोकांनी कुटुंब नियोजन कसं केलं आहे हे मी तुम्हाला आता सांगतो की 40% स्त्रियांनी नसबंदी केली आहे. त्यांची स्त्रीची जी नळी असते ना, जे नसबंदी करतात स्त्रीची, त्यासाठी पोट उघडायला लागतं आणि कमरेपाशी पाठीमागे ती नळी असते गर्भाशयाच्या बाजूला. आणि पुरुषांची जी नसबंदीची नस असते ती ही माझी नस आहे चामडीखाली, अशी एवढी सोपी असते. याला नुसतं मलम लावलं ना, हा बाळ बधीर होऊन जातो. आणि बिना टाकासुद्धा न घालता नसबंदी पुरुषाची करता येते. थोड्या वेळात होते आणि काही त्रास होत नाही. मला एक मुख्यमंत्री चांगले माहिती आहेत ज्यांनी एका मुलीवर स्वतःची नसबंदी करून घेतली. आणि दुसरे अशी पण माहिती आहे ज्यांना डझन मुलं आहेत आणि दोघं सध्या जिवंत आहेत. तर एक मुलीवर स्वतःची नसबंदी करणाऱ्या मुख्यमंत्र्याचा आदर्श आपण ठेवायला पाहिजे. मला डॉक्टर मित्र पण आहे माझे ज्यांनी स्वतःची नसबंदी केली आहे पत्नीची न करता. आता आई आणि बाळ यांच्या आरोग्याबद्दल देशांमध्ये काय परिस्थिती आहे? आपल्या सगळ्या घरांचं चित्र आहे. मी तुम्हाला आरोग्याचा आरसा दाखवत आहे की गर्भधारणा झाल्यावर ताईंनी तपासणी करून घ्यायला पाहिजे की सगळं काय ठीक आहे का, तिला मदत पाहिजे का, म्हणजे मग तिला छान बाळ होईल. आपल्याला सगळ्यांना वाटतं की बाळकृष्ण घरी आला पाहिजे. तर 10पैकी 8 माता तपासणी करतात, पण 10पैकी 10 मातांचीच तपासणी व्हायला पाहिजे. आपल्या परिसरात कोणाही आईच्या पोटात बाळ राहिलं की तिला सांगून डॉक्टरकडनं तपासणी करून घ्यायला पाहिजे. सरकार ती मोफत करते आणि पूर्ण 9 महिन्यात 4 वेळा तपासण्या करायला पाहिजे. तर 10पैकी 7 बायांचे 4 तपासण्या होतात, पण 10पैकी 10 मातांची तपासणी व्हायला पाहिजे. नंतर सर्वांना लसी मिळतात. धनुर्वाताची लस मिळते, ज्याने धनुर्वात बाळाला होणार नाही. ती लस जरूर द्यायला पाहिजे. 10पैकी 9.5 म्हणजे 95% मातांना ते मिळते, पण 100% हे काम व्हायला पाहिजे. मग सर्वांना दर दुसऱ्या ताईला लोह कमी पडतं, सगळ्या तायांना, म्हणून त्यांना गर्भधारणेच्या दरम्यान 100 दिवस लोह आणि फोलिक ॲसिडची गोळी देतात. पण फोलिक ॲसिड तर गर्भधारणेच्या आधीच मिळायला पाहिजे, म्हणून लग्न होईल तेव्हाच 100 गोळ्या लोह फोलिक ॲसिडच्या सरकारी दवाखान्यातनं मोफत आणाव्या आणि एक गोळी चालू करून द्यावी. म्हणजे गर्भधारणेआधीच, जसं आपण पाऊस पडायच्या आधी शेती तयार करतो, तसं गर्भधारणेच्या आधीच, लग्नाच्या आधीच मुलींनी 100 दिवस या गोळ्या सरकारी दवाखान्यातनं आणाव्या आणि घ्याव्या. सगळ्या मुलींना हे देऊन घ्याव्या, कारण मुली एक दिवस माता होणारच आहेत. 10पैकी 9 बाळंतपणं हे सुतिकागृहात होतात, त्यामुळे त्यांना चांगली मदत करते. या 10पैकी 6 सरकारीमध्ये होतात किंवा नगरपालिकेच्या दवाखान्यात होतात आणि 4 खाजगी दवाखान्यामध्ये होतात. 10पैकी 9 वेळा कोणीतरी हुशार शिकलेली ताई बाळंतपणाला मदत करते. 100पैकी 100 वेळा कोणीतरी मदत करायला हजर असायला पाहिजे. 10पैकी 3 बाळंतपणं सरकारीमध्ये पोट चिरून होते, नैसर्गिक नाही होत, अनैसर्गिक होते. खाजगीमध्ये निम्मे बाळंतपणं पोट चिरून होतात
तर सरकारीमध्ये 10पैकी 2 बाळंतपणं पोट चिरून होतात. जर ताया बसून किंवा उभ्याने बाळंत व्हायला लागल्या ना तर हे प्रमाण कमी होईल. बघा, हा पेला आहे माझ्याकडे. हा पेला असा गर्भाशय असतो. याच्यातमध्ये बाळ एक चेंडू ठेवूया, चेंडू यात ठेवला असं बाळ असते आणि आईच्या पोटामध्ये ही पिशवी उलटी असते. जेव्हा बाळंतपणाच्या कळा येतात तेव्हा या पिशवीचं तोंड उघडते आणि बाळ आपल्या वजनाने बाहेर येते. गौतम बुद्धाची आई माहेरी बाळंतपणाला जात होती लुंबिनीच्या जंगलातून. तेव्हा तिच्या पोटात कळा आल्या. तिने उजव्या हाताने वेल धरली आणि ती उभ्याने बाळंत झाली. असे चित्र जगभरच्या सगळ्या संग्रहालयात लागलेले आहेत. जेवढ्या बुद्धांच्या पवित्र जागा आहेत तिथे हे चित्र बघायला मिळतात. तुम्ही जर अजिंठा वेरूळला गेले तर तिथल्या चित्रांमध्ये असं एक चित्र आहे. दक्षिणेतल्या मंदिरांमध्ये आहे. इजिप्तमधल्या सर्व मंदिरांवरती बसून बाळंतपणाचे चित्र आहेत. आमच्याकडे जर्मन परिचारिका शिक्षणाला येतात. त्या म्हणतात जर्मनीमध्ये 80% बाळंतपणं बसून किंवा उभ्याने होतात. त्यांच्याकडे असं वरून एक दोरी सोडतात, त्याला धरून खुर्चीवर लोक बसतात किंवा उभे राहतात. खुर्ची कमोडसारखी असते, त्याला मध्ये कापलेलं असते, जागा असते बाळ बाहेर यायला. आणि बाळ समोर परिचारिका उभी राहते आणि बाळ हातात घेते. माझ्या मुलींची दोन्ही बाळंतपणं इंग्लंडला झाली. त्यांना विचारण्यात आलं की तुम्हाला टबमध्ये बसून बाळंत व्हायला आवडेल का तुम्हाला कसं हवं तसं बाळंत व्हा, घरी किंवा दवाखान्यात, बसून किंवा उभ्याने. टबमध्ये तिकडे थंडी असते ना, तर टबमध्ये कोंबट पाण्यामध्ये स्त्रिया बसतात आणि ते बाळ वजनाने बाहेर येते. आईच्या पोटामध्ये बाळ गर्भाची पिशवी जी असते ना त्याच्यामध्ये पाण्याची पिशवी असते. त्या पाण्याच्या पिशवीच्या आत बाळ लटकलेलं असते, ते पाण्यामध्येच असते म्हणजे. तर त्या पाण्यातून ते टबातल्या पाण्यात येते आणि पाण्याच्या बाहेर आपण बाळ काढलं की मग ते श्वास घेते. सो हे आनंदमय आहे. ह्याचा जन्म कसा झाला की पूर्वी विहिरीत नदीवर आंघोळ करायला गेली आणि नदीत बाळ झालं असं व्हायचं. आता बाया सगळ्या दवाखान्यांमध्ये बाया शीला जातात आणि शी करायला गेले की तिथे बसल्या की तेव्हा बाळंत होऊन जातात. परवाच मी उदगीरच्या सरकारी दवाखान्यात गेलो होतो, प्रसूतिगृहात गेलो होतो. तर पहिली जी ताई भेटली ती लमाणी होती. तिचं पोट चिरून बाळंतपण झालं होतं. तिची नणंद आणि सासू बाजूला बसल्या होत्या. म्हणजे नणंद आणि त्या मुलीची आई, जी बाळंत झाली ना तिची आई आणि तिची नणंद. त्याची नणंद मला सांगत होती की मला 5 बाळं झाली, घरी झाली आणि मी बसून बाळंत झाली. पण माझ्या सासूला 7 बाळं झाली, घरी झाली आणि बसून झाली आणि यांनी हिचं पोट चिरलं. त्यांची 11 बाळंतपणं सुखरूप बसून झाली आणि एक सरकारीमध्ये गेले, सरकारी दोष नाही आहे, दवाखान्यात गेले आणि त्यांना पोट चिरून करायला लागलं. तर सगळ्या तायांना विनंती आहे की आपण शेवटचं बाळ होईपर्यंत शक्य तेवढा वेळ उभे राहा किंवा बसून राहा. तर बाळ छान होईल आणि बाळ नैसर्गिक होईल आणि मग पोट चिरायचं काम कमी होऊन जाईल. शिर्डीला एक डॉक्टर आहेत, त्यांचं नाव आहे प्रबोध जोशी. त्यांनी याच्यावर पुस्तक लिहिलं आहे. त्यांनी 2000 बाळंतपणाचा अभ्यास करून पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्यांनी स्त्रीरोग तज्ज्ञांच्या चेन्नईच्या सभेमध्ये हे शिकवलं पण आहे. ते BJ मेडिकल कॉलेजला पुण्याला शिकलेले आहेत. तिथे ते भाषण द्यायला गेले होते की बसून बाळंतपण चांगलं. भाषणानंतर त्यांना विचारलं की आता 2 बायांचं पोट चिरणार आहे, 2 बाया अडल्या आहेत, त्यांना तुम्ही करता का सुटका? ते म्हणे बघूया. त्यांनी दोघींना खाली बसवलं, दोघे बाळंत होऊन गेल्या, पोट चिरावं नाही लागला. तर सगळ्याचा जरूर अभ्यास करा. या शास्त्राला मिडवाईफरी म्हणतात. जी बाळंतपण करते त्याला इंग्रजीत मिडवाईफ म्हणतात आणि बाळंतपण करण्याला मिडवाईफरी म्हणतात. तर याचं जे पुस्तक आहे इंग्लंडमधलं आजचं, त्यातला पहिला धडा हा बसून बाळंतपण करायचा आहे, उभ्याने बाळंत व्हायचं आहे. आणि जसं आपण नाक शिंकरतो, सू करतो, शी करतो, सू आणि शी करतो हे नैसर्गिक आहे. सू आणि शी काय करतो म्हणजे ओटीपोटातलं सू शी आपण बाहेर काढतो. ओटीपोटातली सू शी आणि बाळ बाहेर काढणं या एकसारख्याच क्रिया आहेत. आपण झोपून सू नाही करू शकत, आपण झोपून शी नाही करू शकत. सर्दीने जर नाक चोंदलं, 1 थेंबर सर्दी असते 1 ग्राम वजनाची, तीसुद्धा आपण झोपून काढू नाही शकत. आपण उठून बसतो आणि नाक शिंकरतो. म्हणजे काय करतो की आपण जरी हवेच्या जोराने शेंबूड खाली ढकलतो तरी तो त्याच्या वजनाने पण खाली येतो. सो आपण आपला शेंबूडसुद्धा झोपून काढू शकत नाही, गुरुत्वाकर्षणाच्या मदतीशिवाय काढू शकत नाही.
गुरुत्वाकर्षण विमानाला पाडते, चंद्राला धरून ठेवते. एखाद्या ट्रकमध्ये जर रेती असेल तर ती आपण फावड्याने काढली काही माणसांनी तरी दिवस लागतो, आणि तो ट्रक जर आपण उभा केला तर ती 1 मिनटामध्ये रेती खाली येते. तर तसं आपण बाळंतपण गुरुत्वाकर्षणाच्या मदतीने, निसर्गाच्या मदतीने करूया. बाळंतपण नैसर्गिक आहे, निसर्ग करतो. कोंबडीचं अंड वजनाने पडते, झाडाचा आंबा वजनाने पडतो, माकड बसून बाळंत होते. सगळे यांच्यापासून शिकूया आपण आणि बसून बाळंतपणे करूया. त्यांनी मातांचा त्रास कमी होईल, बाळांचा त्रास कमी होईल, जन्मावेळी सर्वाधिक मुलं मरतात ते कमी होऊन जाईल. ते आपण जरूर करूया.